अनंत जगाचा असा इतिहास आहे का सगळी लोक देवाची पूजा करतात, पण पाया पडून सांगतो देव तुकोबारायाची पूजा करीत होते. आतापर्यंतचा इतिहास आहे, सगळी लोक कोणाची पूजा करतात? देवाची. पण देव तुकोबारायाची पूजा करीत होते. जया पूजले आदरे पांडुरंगे, विमान हस्त केले प्रयाण प्रसंगे, तुका भासला मानवी वेशधारी, परी तो लीला विग्रही निर्विकारी, स्वये श्रीहरी व्यापको सर्व जीवा, तुका तोची हा परब्रह्म ठेवला. पण तसं नाहीये ते. महाराज हा जन्मला मृत्यूलोकी, दुजी उपमान भव सिंधुशी बांधला शेतू जेने, अनाथा कारणे येते तुक्याने. इथं चान्स नाहीये महाराज. कीर्तनातला मुद्दा संपला. गायकवाद गुरुजन सप्ताह कमिटी देणगी देणारी, पंक्तीला येणारी, पंक्तीला बसणारी, पंगत वाढणारी सगळ्या मंडळीला धन्यवाद. आणि कुणाची सरडी येरझार, मुद्द्याला सुरुवात. टच मध्ये राहायचं फक्त. आता आपल्याकडे ते घोटाळा चालत नाही. बीबीच्या दोन्ही बाजू टन भाग. लहान आले पोरं सरळ बसा पटकान, बेटे बेटे सावधान. हा, आणि सगळ्या लहान आली पोरांनी माझ्याकडे बघा. 5वी ते आत, 1ली ते 10वी, सरळ बसा. बस माझ्याकडे बघ. इकडं एक बोट इथं लावा. सगळे पोरं, बाकीच्यांनी काहीच करायचं नाही. इकडं बघ माझ्याकडं. एक बोट इथं लावा. लावलं की सगळ्यांनी? दोन्ही बाजूला टन भाग आहे का? आहे. हा, करेक्ट. दोन्ही बाजूला टन भागेमध्ये खड्डा आहे का? या खड्ड्यात एक बोट ठेवा. एक बोट या खड्ड्यात ठेवा. ठेवा. आणि एका हाताचं एक बोट इथं ठेवा. किती खड्डे आहेत? बोला जा, किती खड्डे आहेत? 3. हे तिन्ही खड्डे लॉक आहेत. एक ओपन आहे का ओपन? हा. आता यांची नावं ऐका. याचं नाव आहे परा, याचं नाव आहे परा, याचं नाव आहे पशंती, याचं नाव आहे मध्यमा, याचं नाव आहे वैखरी. देवाचं नाव इथून निघतं. इथून इथून घेतलं म्हणून तर नाम घेता कापे. इथून घ्यायचं. प्रेमाची भाषा इथून निघते. तू माझी नाही ना, कुणाची नाही. आणि तू पुढे जरी गेली सुखी होऊ शकत नाही. आणि तू दुसऱ्याच्या घरी सुखी जरी झाली तर ते पाहायला मी राहू शकत नाही. मर ना तू. ए दरिद्री, मर ना. प्रेमाची भाषा इथून निघते. दाटून कट इथून येतो. मोगाम बोलणं इथून येतं. मग इथून एक शब्द निघला. महाराज मंडळी, इथून एक शब्द निघला. अध्याय नंबर 9. आपल्याकडे नंबर सकट घ्यायचं काम. अध्याय नंबर 9 ओवी ऐका. ओंकाराचे कुशी, ओंकाराचे कुशी अक्षरे अ उ म रेशी, आकार उकार मकार. म्हणून तर अध्यायातला पहिला शब्द आहे ओम नमोजी अध्याय. इथून ओम शब्द आला. ओम मधून 3 अक्षर आली. अ उ म, आकार उकार मकार. आणि त्याच्यातून सृष्टी निर्माण झाली. त्याच्यात हा पठ्ठ्या तयार झाला. आता हा पठ्ठ्या तयार झाला. पण हे ज्ञान इतरांना दिलं नाही. ते फक्त कोणाला दिलं? माणसाला. माणसाला आयुष्य कमी दिलं. तेच बरं झालं. हा पठ्ठ्याचा 200 वर्ष ठुला असता. यानं वाराच ठुला नसता. नाही, पण बरं झालं. याचा तंबू 100लाच उपाटला. याला आयुष्य दिलं कमी. आणि देवाने याला 14 गोष्टी एक्स्ट्रा दिल्या. त्या जगात कोणाला दिल्या नाहीत. त्या फक्त कोणाला दिल्या? बोलत आपण कोणाला दिल्या? 1 14च्या 14 ऐका आता. 1 हात आहे कोणाला? लहान आले पोरं भात बायलेला आहे का? अरे बोला पटकन. जोरा आजारी तुम्ही मग बोला पटकन. बायलेला आहे का? म्हशीला आहे का? शिळीला आहे का? मामाच्या पोरीला आहे. चला, म्हणजे बैलाला हात नाही, शिळीला हात नाही, मग यालाच हात आहे. आता याचं कार्य ऐका. शरीर शुद्ध होईल स्नानानं, मन शुद्ध होईल नामानं, चित्त शुद्ध होईल ध्यानाने, आणि धन शुद्ध होईल दानाने. सप्त्यात जर 1000 रुपये दिले तर त्याचे 20,000 होतात. सप्त्यात देत जा. इतर ठिकाणी नका देऊ. आणि कधी धन ठेवायचं? दानानं लक्ष्मी वाटते. महिला म्हणतो तुमच्या घरी कोणताही कार्यक्रम असला ना, श्रीमंताच्या बायका कधी जेवायला बोलवायच्या नाही. ते रोग्यात बोलून काय करते? अहो ते दरिद्री मी भात खात. तू येऊच नको बाई, काल झक मारी ती तू. तसा रोगच गेला तू. यावं काल येते तू. त्याच्यापेक्षा गरीबाच्या बाईला जीव घालान बांधून द्या. तिच्या पोरांच्या गालावरचा हसू पांडुरंग भेटेल. गरीबाला मदत कर. श्रीमंतांना काय मदत करता? हलकटांना.
ही आमची शेतकऱ्याची बाई 3 मळ्या ऊसाची होती, 10 लिटर दूध काढी ती, सर्दी होईना तिला. याची लिफ्टनं वर जाती, लिफ्टनं खाली येते, मानक्यात गॅप, डोळ्याला अंधारे येते. अगं तू जगती तरी का आला? जर त्यालाही मोकळं करीना तोही गुंतून ठेवला, त्यालाही दुसरी करता येईना तोही उलथाना काय करली. अहो आजही सुख गरीबाच्या घरात आहे, हे श्रीमंत हलकटांच्या घरात काय हे यार काय यांच्या घरी? हे फक्त यांचे फक्त कपडे पाहून घ्यायचे नाही, त्यांच्या काय काहींना इस्टेट बेसुमारी पोर नाही, काहींना इतकी पोर का झोपाया जागा नाही, आणि काहींनी इतका प्रयत्न केला, 3 सख्या बहिणी केल्या, 3ही फेल गेल्या. काय जमाना काहींना इस्टेट मोकार पण देव खाऊन देत नाही. अरे खाय ना नालाय का? साखर, डायबिटीस, वांग, मुळव्या, मर. ए काही चाल आला आला, काही चालू चालू मेले, काहींना गाव कटाळलंय, हेच खाटाव पडेल. पाहुणे भेटायची पण झाली, मरणच ते भेटा कोण. उलट्या पाहुण्याने फोन केला, कस काय म्हणले आहे अजून. नुसता उताना पडेल, खाटाव खात नाही पेत नाही. अख्ख्या गावाची लग्न मोडी लावला ती तर काही यम त्याला लगेच नेईल का? नुसतं पडेल, नुसता पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू. नालायक. हात एक 14 आहेत बर का, दान करा. आणि इथून पुढे तुम्हाला सांगतो, दान करील त्याचं दुप्पटच होईल. हा एक हात 14 आहेत बर का. 2 बोलणे, आणि नीट बोलत जा. एखाद्या मुलाला विचारायचे कुठे आहे रे पप्पा, सरळ उत्तर देईल, तो बाप कुठे रे. अरे काही नीट बोल ना. एखाद्यानं गाडी घेतली, समजा एखाद्या पोराचं नाव, तुझं नाव काय पोर आहे? पियुष. तुला मित्र काय म्हणत्या? पियुषा. तुझं नाव काय रे? ए संजय. तुला काय म्हणते पोर? सजा. अरे व्याकरण तरी नीट वापरीचा. तुझं नाव काय बाबा? भूषण. तुला काय म्हणते पोर? भूषा. तुझं नाव काय रे? तुला काय म्हणते पोर? एवढा विद्वान आहे का तू? तुझं नाव काय रे? श्रावण. तुला काय म्हणते पोर? श्रावण. नाव नीट ठेवता, नीट बोला. एखाद्याने गाडी घेतली ना, नुसतं हसायचं ना आपल्याला, हप्त्यावर घेतली असेल. आणि तू एवढी तकलीफ का म्हणून करून घेतो? एखाद्याने लय हुंडा घेतला, पुरीत खोडा. अरे तू गप ना. एकच वाक्य द्रौपदी बोलली आंधळ्याची पोरं आंधळी, तर महाभारत घडलं. आणि एकच वाक्य सीता बोलली लक्ष्मण, नाही तर ते काही 100 जण येडे होते की एक बाई वडून आला. ते एवढे येड कधी दणाटायचं, ते इतके येडे नव्हते. पण ते अंगलट आली गमत, ती बाई गेली बोलून. कधी कधी अंगलट येते गमत. एकच वाक्य एकच वाक्य एक वाक्य. प्रभू रामचंद्रांची सीता जर लक्ष्मणाला म्हणली नसती का भाऊजी तुम्ही माझ्या रामाला सापडायला जात नाही, याचा अर्थ तुमच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी पाप आहे. रामायण उलट फिरलं, गंमत बिघडती. महाराज कव्हा काय होईल सांगता येत नाही. 1 हात, 2 बोलणे, आणि 3 हसणे. ईश्वराने दिलेली देणगी आहे, हसत जा. आता एवढा समाज जमणार माझ्या कीर्तनाला, यातल्या कोणत्याही माणसाला मी सर्टिफिकेट देणार, त्याला 6 महिने आपलं कीर्तन ऐकले वाट्या येऊ शकत नाही. एकटा हसत होतो घरी गेलो. आणि जी माणसं मोठ्यानं हसतात ती सज्जन असतात, आणि जी गालात हसतात प्युअर मुख्या माजाची असतात.
महाराज अहो आता हसण्याचे क्लब निघलेत. हास्य क्लब. म्हाताराने याचा ना हसून आणायचा. म्हाताराने याचा ना हो हो, हो. चला गेलं. म्हातारीने हसत जा. आणि ईश्वरानं दिलेली देणगी आहे. अटॅक आणि पहिले एज्युकेटेड लोक नीट ऐका. अटॅक हा रोग नाही. जरा डॉक्टर बिक्टर कोणी असले तर नीट आहे. ए त्याला नाही येणार 6 महिन्यात. ए थोडा आवाज वाढव रे. तू उभा राह ना थोडा. एवढे आलटा त्यातून तू निवांत खुर्ची बसला. अहो खुर्चीसाठी लोक रात राहते नाही. तू तर कवाय बसतो. थोडं उभा राह आणि त्यांच्याकडे पाय. म्हणजे कोणत्या कोपऱ्यात आवाज कोणता वाढवायचा एवढं पाय. कोणता हा का. हॅलो हॅलो. नाही 2 नको. चालू करा. काय जजमेंट आहे मंडळी.